नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराची ट्रिक पाहणार आहोत। अतिशय सोपी ट्रिक आहे। भागाकार एकदम सहज पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। ठीक आहे, आता यामध्ये जी ट्रिक आपण घेणार आहोत तर ट्रिक मध्ये काही कंडिशन सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या कंडिशनचा उपयोग करूनच तुम्हाला ट्रिक सोडवायची। त्या कंडिशन नुसार तुमचं एक्झाम्पल असेल तरच तुम्हाला तिथे ट्रिक वापरायची, नाहीतर प्रत्येक ठिकाणी ती ट्रिक लागू होणार नाही। आता ट्रिक बघा कशी दिलेली, तर याच्यामध्ये काही आपण जेमतेम 5 ते 6 ट्रिक वापरलेले आहे। तर बघा इथे आता पहिली जी ट्रिक आहे आपली, तर हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रिक सांगतोय। ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल बघा, काय 574 भागीला 5। आता ज्या पण संख्येच्या छेदामध्ये 5 असेल त्यासाठी फक्त ही ट्रिक आहे। ठीक आहे, मग अंशामधील संख्येत तुमचा पॉईंट जरी असला तरी चालेल, काहीच हरकत नाही। पण छेदामध्ये 5 जर असतील, म्हणजे 5 ने जर तुम्हाला कुठल्याही संख्येला भागायचं असेल त्याच वेळेस तुम्हाला ही ट्रिक वापरायची। तर ट्रिक अशी बघा, आता ही एक संख्या आहे 574 ला 5 ने भागायचंय। ठीक आहे, तिथे भागण्याची गरजच नाही तुम्हाला, भागाकार आपल्याला करायचाच नाही, आपल्याला गुणाकार करून भागाकाराचं उत्तर काढायचंय। ठीक आहे, तर यामध्ये काय करायचंय, अंशात जी संख्या तुम्हाला दिलेली, अंशात कुठली संख्या दिलेली आहे 574, तर या संख्येला काय करायचंय 2 ने गुणायचे। ठीक आहे, 2 ने गुणल्यानंतर किती मिळणार आहे, 2 8, 2 7 14, 14 4 5 1 येणार, 2 5 10, 10 1 11, तर हे उत्तर मिळतंय। हे इथं लिहून घेऊ आपण 11 48। ठीक आहे, यानंतर काय करायचं तुम्हाला, एक अंक सोडून पॉइंट द्यायचा इथे, तर हे झालं याचं उत्तर 114.8। ट्रिक कळाली। जर छेदामध्ये 5 असतील तर तुम्हाला काय करायचंय, अंशात जी काही संख्या दिलेली त्याला 2 ने गुणायचंय आणि जे काही उत्तर येईल त्या उत्तरामध्ये एक अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे। ठीक आहे, उजव्या साईडला एक अंक सोडून द्या आणि पॉइंट द्यायचा, ते झालं त्या भागाकाराचं उत्तर। आता तुम्ही म्हणा, समजा अंशातील संख्येत जर पॉइंट आले असतील तर मग कसं करणार। आता बघा, संख्या आपण त्याच घेतलेल्या आहे 574, इथे पण 574 दिसते, फक्त इथे पॉइंट आलेला आहे। ठीक आहे, तर कंडिशन सेम तशीच आहे, याच्या छेदामध्ये 5 आलेले, तर तुम्ही काय करणार आहे, अंशात जी संख्या दिलेली ती 5.74, याला 2 नेच गुणायचे। ठीक आहे, याला 2 ने गुणणार म्हणजे उत्तर किती येणार आहे, हीच संख्या असल्यामुळे उत्तर हेच असणार आहे 11 48, बरोबर। पण यामध्ये पॉइंट आलेला आहे या संख्येमध्ये, आणि गुणाकारात काय असतं, जर एखाद्या संख्येत पॉइंट असेल किंवा दोन्ही संख्येत पॉइंट असेल तर जेवढे अंक पॉइंट सोडून आलेले असतील तेवढेच तुम्हाला उत्तरामध्ये पण तसंच पॉइंट द्यायचंय। तिथे बघा 1 आणि 2, 2 अंक सोडून पॉइंट आलेला आहे, तिथे 2 अंक सोडून पॉइंट द्या, तिथे असणार आहे। तर हे या गुणाकाराचं उत्तर। आपल्याला भागाकाराचं पाहिजे ते। आता आपला भागाकार काय ठरलेलं आहे, तुम्हाला एक अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे। आता पण या गुणाकारामध्ये ऑलरेडी ते पॉइंट आलेला आहे, तर मग काय करायचं, हा पॉइंट तुम्हाला अजून पुढे सरकायचा आहे एक अंक सोड। ठीक आहे, तर इथे पॉइंट येणार, मग याचं उत्तर किती मिळणार तुम्हाला 1.148। तर अशा पद्धतीने जर पॉइंट आला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे। हा झाला टाईप नंबर ए। आता दुसरा टाईप बघा, इथे पण 2 एक्झाम्पल्स घेतलेले। आता या टाईप मध्ये काय होणार आहे, छेदामध्ये संख्या कुठली आहे 25 आहे। जर तुम्हाला कुठल्याही संख्येला 25 ने भागायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला वापरायची। सेम तसंच करणार आपण इथे, अंशात जी काही संख्या आहे ती घ्या 135 आणि त्या संख्येला इथे तुम्हाला 4 ने गुणायचंय। आता इथे 2 ने नाही गुणायचं, इथे 4 ने गुणणार। इथे आपण 2 ने गुणलं होतं या ट्रिक मध्ये, तर या ट्रिक मध्ये तुम्हाला काय करायचंय, इथे 4 ने गुणायचंय। ठीक आहे, आता 4 ने गुणल्यानंतर उत्तर किती मिळणार आहे, 4 25, 20 0, 5 2, 4 त्रिक 12, 12 2 14, 14 4, 5 1, 4 1 4 आणि आजचा 1 किती झाले 540, हे उत्तर। आता हे उत्तर इथे लिहून घेऊ 540। आता हे जे उत्तर मिळालेलं आहे गुणाकाराचं तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे, 1 आणि 2, इथे पॉइंट येणार, तर उत्तर किती मिळत आहे 5.40, किंवा तुम्ही सिंपल त्याला 5.4 सुद्धा म्हणू शकता। ठीक आहे, कारण त्याचे शेवटी शून्य आल्यामुळे तसं आपण 5.4 सुद्धा लिहू शकतो।
तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरायची. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय, इथे 2 ने गुणलं होतं आणि 1 अंक सोडून पॉईंट देत होतो, पण इथे 4 ने गुणायचे आणि 2 अंक सोडून पॉईंट द्यायचे. ठीक आहे. आता समजा अंशातील संख्येत जर पॉईंट आला असेल तसंच करायचंय, काहीच फरक नाही. इथे काय करणार, अंशात संख्या कुठली 13.5, त्याला कितीने गुणायचे तुम्हाला 4 ने. 4 ने गुणायचे. आता या दोन्ही संख्या सारख्याच आहे, गुणाकार हाच मिळणार आहे 540. फक्त पॉईंटची ऍडजस्टमेंट करावं लागेल. पॉईंट केव्हा आहे, एक अंक सोडून. इथे एक अंक सोडून पॉईंट दिला तर काय 54.0, म्हणजे सरळ सरळ 54च होत आहेत. आता ही संख्या इथे लिहून घ्या 54.0. बरोबर. आता इथे काय ठरलेलं आहे आपलं की तुम्हाला 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, पण इथे ऑलरेडी पॉईंट आलेला आहे, म्हणजे हा पॉईंट समोर सरकणार 2 अंक, 1 2, म्हणजे इथे येणार तो. इथला पॉईंट निघून जाणार आणि तो पॉईंट इथे येणार. म्हणजे उत्तर किती मिळतंय 0.540 म्हणा, किंवा तुम्ही त्याला 0.54 सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं. यानंतर पाहू तिसरा टाईप. आता यानंतरचा तिसरा टाईप बघा, इथे काय छेदामध्ये 50 आलेले. जर एखाद्या संख्येला 50 ने भागायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला वापरायची. तर बघा इथे काय करायचंय, आता इथे 432 भागीला 50 आहे, तर इथे काय करायचं तुम्हाला 2 ने गुणायचंय. इथे काय करायचं, अंशातील संख्या जी आहे त्याला 2 ने गुणणार तुम्ही. अंशात संख्या कुठली आहे 432, याला 2 ने गुणा, गुणेला 2, बेदुनी 4, बेत्रिक 6 आणि बेचोक 8, 864. हे उत्तर इथे आपण लिहून घेऊ 864. आणि इथे काय करायचं तुम्हाला, आता इथे तुम्हाला 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, 1 2. उत्तर काय असणार आहे 8.64. काय केलं आपण, ज्यावेळेस छेदामध्ये 50 असतील त्यावेळेस तुम्हाला 2 ने अंशातील संख्येला गुणायचंय आणि जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. ते उत्तर आपल्याला इथे मिळालं. आता समजा अंशातील संख्येत पॉईंट आला, सेम तसेच नंबर्स घेतलेले, तर काय करायचं, अंशातील संख्या घ्या 4.32, त्याला कितीने गुणायचं तुम्हाला 2 नेच गुणायचंय. काहीच फरक नाहीये. 2 ने गुणल्यानंतर 864 हे उत्तर तुम्हाला दिसेल आणि इथे पॉईंटची ऍडजस्टमेंट करायची. 2 अंक सोडून पॉईंट आहे, इथे पण 2 अंक सोडून पॉईंट द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता हाच नंबर इथे आपण इथे लिहून घेणार आहे. आता इथे पॉईंट आहे खरं तर. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय करतोय की 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, पण ऑलरेडी इथे पॉईंट आलेला आहे. मग 2 अंक अजून पुढे मागे जायचं, इकडे मागे यायचं तुम्हाला, म्हणजे हा पॉईंट इथे 1 अंक होणार आणि हा दुसरा अंक इथे समोर अंक लिहून 0 लिहून घ्यायचंय आणि इथे पॉईंट आणि इथे परत 0. तर उत्तर किती मिळणार आहे याचं 0.0864. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याला सोडवायचंय. आता यानंतर बघा चौथा टाईप. आता ज्यावेळेस छेदामध्ये 20 असतील, ज्यावेळेस संख्येच्या छेदामध्ये 20 असतील अशा वेळेस भागाकार कसा करणार, तर इथे बघा अंशामध्ये जी संख्या तुम्हाला ती लिहून घ्यायची, 45 लिहून घेतलीत आणि अंशातील संख्येला 5 ने गुणायचं. किती ने 5 ने गुणणार यावेळेस. आता आपण इथे 5 ने गुणायचं. ठीक आहे. 5 ने गुणल्यानंतर उत्तर किती मिळणार, 5 5 25, 25 शी 5 हातच्याले 2, 5 20, 20 आणि 2 22. उत्तर किती मिळतंय 225 हे उत्तर मिळतंय. इथे लिहून घ्या 225. ठीक आहे. आता इथे काय करायचं तुम्हाला 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. किती अंक सोडायचे तिथे 2 अंक सोडून द्या, 1 2 आणि इथे पॉईंट. तर किती मिळालं 2.25. ठीक आहे. सेम जर समजा अंशात पॉईंट आले असेल तर मग काय करणार, सेम तसंच करतोय आपण. इथे अंशात जी संख्या आहे ती घ्या 4.5, याला कितीने गुणायचे 5 ने गुणायचे. तुम्हाला 5 ने गुणल्यानंतर याचं उत्तर हे सारखंच मिळणार आहे 225 दिसेल. इथे फक्त पॉईंटची ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे. इथे 1 अंक सोडून पॉईंट आहे, इथे 1 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 22.5. तर इथे बघा 22.5. आता इथे ऑलरेडी पॉईंट आलेला आहे, पण आपण काय करतोय या टाइप मध्ये 2 अंक सोडून पॉईंट द्यावा लागतो ना. मग इथे काय करायचंय, हा पॉईंट अजून 2 अंक इकडे मागे सरकवा, 1 2, म्हणजे पॉईंट कुठे शिफ्ट होणार इथे. उत्तर किती मिळणार आहे 0.225. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ट्रिक्स तुम्हाला इथे वापरायचं आहे. आता एक शेवटची ट्रिक. ठीक आहे. आता एक शेवटची ट्रिक,
आता यामध्ये तुम्हाला गुणाकार पण करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळणार, फक्त थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला इथे करावी लागणार आहे. तर इथे बघा ट्रिक कशी आहे, कुठल्याही संख्येला भागायचं असेल पण त्याच्या छेदामध्ये एक अंक असेल आणि त्या एक वरती काहीतरी शून्य असेल, मग एक शून्य असेल, 2 3 4 5 कितीही शून्य असू द्या, फक्त एक वरतीच बरं का. त्यासाठी सी ट्रिक तुम्हाला वापरायची. इथे बघा हे एक्झाम्पल घेतले, छेदामध्ये 10 आहे, इथे पण 10 आहे, इथे 100 आहे, इथे 100 आहे. एक वर तुम्ही कितीही शून्य ठेवा, त्यासाठी सी ट्रिक तुम्हाला वापरायची फक्त. ठीक आहे. तर इथे बघा आता पहिलं जे एक्झाम्पल आहे 314 भागीला 10. तर इथे बघा एक वर किती शून्य आहे, एक वर एकच शून्य आहे. तर तुम्हाला काय करायचंय, अंशातील संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची. ठीक आहे. आता एक वर एक शून्य आहे ना, तर मग इथे उत्तरामध्ये काय करायचं, हे जे अंशातील संख्या जी लिहिलेली त्याच्यामध्ये एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. हे झालं त्याचं उत्तर 31.4. अतिशय सोपं आहे. इथे बघा आता 3.14 ही संख्या मी लिहून घेतली इथे. आता इथे ऑलरेडी पॉईंट आहे, तर तुम्हाला काय करायचंय, पण इथे एक वर किती शून्य, एक शून्य, तर हा पॉईंट तुम्हाला एक अंक अजून पुढे सरकायचा आहे, म्हणजे तो पॉईंट इथून काढायचा आणि इथे ठेवायचा. उत्तर किती असणार आहे, 0.314. आता हे बघा इथे 273 भागीला 100. एक वर किती शून्य, 2 शून्य. अंशातील संख्या लिहून घ्या, 273 इथे लिहून घेतलेत. एक वरती 2 शून्य आहे ना, तर 2 अंक सोडून पॉईंट द्या, 1 2. पॉईंट कुठे येणार आहे, उत्तर किती मिळालं तुम्हाला, 2.73. आता समजा अंशातील संख्येत पॉईंट आहे, ती संख्या इथे लिहून घ्या 2.73. पण एक वर किती शून्य, 2 शून्य, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हा जो पॉईंट आहे अजून 2 अंक पुढे सरकवायचा आहे. तर पॉईंट काढून टाकला आपण, हा एक अंक आणि हा एक अंक आणि इथे पॉईंट आणि हा परत हा शून्य. उत्तर किती मिळालं, 0.0273. तर अशा पद्धतीने कुठलीही संख्या असू द्या, त्याच्या छेदामध्ये जर एक हा अंक असेल आणि त्या अंकावरती काही शून्य असतील, तर तुम्हाला फक्त शून्य मोजायचे. जेवढे शून्य असतील तेवढेच तुमच्या अंशाची संख्या आहे, तेवढेच अंक सोडून पॉईंट द्या. जर पॉईंट आले असेल तर तेवढे अंक अजून पुढे सरका. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल बघा, 5 नंबरचं 351 भागीला 10,000. 351 ला 10,000 ने भागायचंय. काय करणार आहे, ही संख्या लिहून घ्या, 351 लिहून घेतली, अंशातील संख्या. किती शून्य, 1 2 3 4. 4 अंक सोडा, पॉईंट द्या, 1 2 3. 3च अंक भरतायत, मग एक चौथा शून्य घ्या, झाले 4 अंक. आता इथे पॉईंट द्या आणि इथे शून्य, 0.0351. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे. कुठलीही संख्या असू द्या, काहीच अडचण येणार नाही. अतिशय सोप्या ट्रिक आहे. फक्त ज्या काही कंडिशन तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आणि त्या कंडिशन नुसार जर तुमचं एक्झाम्पल असेल तरच तुम्हाला ती ट्रिक वापरायची. दुसऱ्या एक्झाम्पल साठी ट्रिक वापरायची नाही. ठीक आहे.